होलीला लाकडं लावून झालेले आहे. त्याच्यानंतर आता कवल लावणं चालू झालेलं आहे आपलं. हे पहा तुम्हाला दिसत असेल, हे वरपर्यंत कवल लावणार आहे. जे पॉईंट दिसते ना तिथपर्यंत कवल लावायचं आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर मित्रांनो, आज आपला होलीचा व्लॉग असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला माझ्या गावची होली सुरुवात ते एंडिंगपर्यंत पूर्ण पाहायला मिळणार आहे. तर आज आहेत मित्रांनो चौर अलकोंड म्हणजेच जे होलीसाठी लाकडं असतात ते आम्ही रात्रीची घेऊन येतो, प्लस दिवसाही घेऊन येतो. त्यात जास्त करून सुकी लाकडं असतील, काही लाकडं ओली असतील, ती म्हणजे सावरीची अशी जे यूज नाही होत तशी काही लाकडं ओली असतात. तर त्या तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, माझं गाव आहे रायगड जिल्ह्यामधील माणगाव तालुक्यामध्ये. तर माझ्या गावचं नाव मित्रांनो चन्नाट आहे. तर व्हिडिओ मित्रांनो नक्कीच पहा. तुम्हाला या ब्लॉगमध्ये माझ्या गावची होलीची पद्धत कशी आहे ती तुम्हाला पूर्ण पाहायला मिळणार आहे. प्रत्येक गावोगावी थोडीफार काही ना काही थोडी चेंजेस असतात, पण माझ्या गावातले जे काही होलीचं उत्सव आहे कोणत्या प्रकारे साजरा केला जातं, काय काय कोणत्या पद्धतीने होली तयार केली जाते ते तुम्हाला पूर्ण या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला मित्रांनो कंटिन्यू पहा पुढे. आता आपण चाललो आहे चौर अलकोंडला. तर तिथून तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट होईल ते एंडिंग आपलं होईल होली पेटेपर्यंत. तर होलीला जे लाकडं गवत कवल जे काही लागतं ते तुम्हाला याच्यामध्ये सगळं पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर होली कशी रचतो तेही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला तर मित्रांनो कंटिन्यू पहा.
तर मित्रांनो आता आपण चाललोय होलीसाठी लागणारा झेंडा व खांब आणण्यासाठी. बाकीची माणसं वरती गेलेली आहेत रान जंगलामध्ये. मी पाठवून चाललोय. तर बघूया आपल्याला कुठे माणसं गेलेत, कुठून झेंडा आणतायत ते तुम्हाला दाखवतो. झेंडा म्हणजे नक्की मित्रांनो, झेंडा म्हणजे एक उंच असं आंब्याचं एक झाड असतं व खांबासाठी मित्रांनो सागाचं लाकूड यूज करतात. तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. चला तर मित्रांनो पुढे कंटिन्यू पहा. हे मित्रांनो होलीचं सर्व ते पूर्व तयारी हे चालू आहे, तर तुम्हाला नक्कीच आवडेल. ते गाडी सांभाळा, गाडीला काल रात्री पण आम्ही मध्ये जडवालीला आम्ही आणली नाही रे आपण राजू होळी केली असं येईल ना घ्यायला थांबलं तिकडे जेल आपटून जाईल का मी जास्त माझी गाडा काम करतोय ह्यांचं काय जे कोची दे का माझ्याकडे आमच्या दाराशी हा शिमगा ग्रामचं गाणं काय हर हर बोल बजरंग बलीची हाँ सांभाळून रे आता
सरळ भाऊजा सरळ या मग पाठी होत हे उडू नको रे, जागा नाही तिथे काढायला.
घ्या का पाहिला व्हायचाच घ्या आणि एक म्हणजे घ्या म्हणजे म्हणत वाढा मिळतो बसला तो सो येऊ दे वर होलीला लाकडं लावून झालेले आहे. त्याच्यानंतर आता कवल लावणं चालू झालेलं आहे आपलं. हे पहा तुम्हाला दिसत असेल, हे वरपर्यंत कवल लावणार आहे. जे पॉईंट दिसते ना तिथपर्यंत कवल लावायचं आहे. हे आता अर्ध कवल लावून झालेलं आहे व अर्ध जे राहिलं आहे ते पण पूर्ण लावून त्याच्यानंतर शेवटी जे गवत आहे ना मित्रांनो इकडे, ते गवत लास्टला लावणार आपण. तर आता पहिले आपण हे कवल लावते ते पाहून घेऊया. आता कोकड होली बारीक बनवत आहेत. ही जी आपली मोठी होली झाली आहे तिला कवल लावून झालं आहे पूर्ण. आता इकडे छोटीशी कोकड होली बनवत आहेत. आता थोडे चालू आहेत मित्रांनो. आता आपल्या होलीला गवत लावणं चालू होईल. जे गवत आणलेलं आहे ते लावणं चालू होईल. मित्रांनो आता आपल्या होलीचं गवत लावण्याचं काम चालू होतं आहे. तर हे बघा प्रत्येकजण एक एक मुळे घेऊन जाते असं गोल गोल राऊंडमध्ये. मग जिथले जो घेऊन जाईल तो तिथल्या तिथे लावून टाकणार पटापट. आता पहा मित्रांनो इकडे आपल्या होलीची सुरुवात झालेली आहे गवत लावण्याची.
हो खरं तुम्ही सुरुवात करा त्याशी पोरं उभी नाही राहायची. तेच बोलतोय चपला पाकाळून कलकीच्या बेटे कोमन पालीला कलकीच्या जेवलो नाही का तुम्ही आकडा तिकडं गगनाशी गेला आकडा तिकडं गगनाशी गेला. हे ह्याला खाली उतरिला सोन्याचा सुरपंग खाली उतरला तो कोण गेला लावार घरा तो कोण गेला लवार घरा लवार दादानी लव बंदी केला लवार दादानी लव बंदी केला तो कोण गेला सोनार घरा तो कोण गेला सोनार घरा सोनार दादानी सोनार मांडीला सोनार दादानी सोनार मांडीला तो कोण गेला कासार घरा तो कोण गेला कासार घरा कासार दादानी कासबंदी केला कासार दादानी कासबंदी केला तो कोण गेला कोलिया वाड्या तो कोण गेला कोलिया वाड्या कोलिया दादानी उसुडुसू केला कोलिया दादानी उसुडुसू केला तो कोण गेला सुतार साल तो कोण गेला सुतार साल सुतार दादानी पालखी जोडीला सुतार दादानी पालखी जोडीला सोन्याचं नांगण रुपयाचं ठस सोन्याचं नांगण रुपयाचं ठस पालकी कोण देव बस पालखी कोण देव बस पालकी कोण देव बस पालखी कोण देव बस पालकी काल काय देव बस पालखी काल काय देव बस पालकी काल काय देव बस पालखी काल काय देव बस सोन्याचं नांगण रुपयाचं ठस सोन्याचं नांगण रुपयाचं ठस पालकी कोण देव बस पालखी कोण देव बस पालकी कोण देव बस पालखी कोण देव बस पालकी भैरी देव बस पालखी भैरी देव बस पालकी भैरी देव बस पालखी भैरी देव बस सोन्याचं नांगण रुपयाचं ठस सोन्याचं नांगण रुपयाचं ठस सोन्याचं नांगण रुपयाचं ठस सोन्याचं नांगण रुपयाचं ठस पालकी कोण देव बस पालखी कोण देव बस पालकी कोण देव बस पालखी कोण देव बस पालकी म्हसोबा बस पालखी म्हसोबा बस पालकी म्हसोबा बस पालखी म्हसोबा बस सोन्याचं नांगण रुपयाचं ठस
तिथे पळायला जागाच नाही तिथे. मित्रांनो आपल्या गावची होळी चालू झालेली आहे. इकडे